भुजबळांवरच्या फर्नांडिस कुटुंबियांच्या बंगल्यावरून अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते। त्याच प्रकरणामध्ये भुजबळांनी अखेर त्या कुटुंबाला 8.5 कोटी रुपये दिलेत। काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि पैसे परत मिळाल्यानंतर अंजली दमानिया यांनी काय म्हटलेलं आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। ज्या फर्नांडिस कुटुंबियांचं घर हडपल्याचा आरोप भुजबळांवर झाला होता त्या कुटुंबियांना अखेर 20 वर्षांनंतर पैसे मिळाले आहेत। भुजबळ कुटुंबियांकडून 8.5 कोटी रुपये फर्नांडिस कुटुंबियांना दिले गेले। दमानियांच्या माहितीनुसार हे प्रकरण सुरू झालं 1993 साली। सांताक्रूज मधली ही 9 मजली इमारत भुजबळांच्या मालकीची आहे। इथे 1993च्या आधीपासून फर्नांडिस कुटुंबियांचा बंगला होता। कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी हा बंगला रिडेव्हलपमेंटसाठी रहिजा बिल्डरला दिला। पण 1993 ते 2003 पर्यंत काहीही झालं नाही। 2003 मध्ये रहिजा बिल्डर्सनं हा प्रकल्प भुजबळांच्या परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीला देऊन टाकला। नंतर इथे बंगला पाडून ही 9 मजली टोलेजंग इमारत उभी राहिली। मात्र आपल्याच जागेवर आपल्याला ना फ्लॅट आणि नाही मोबदला मिळाल्यानं त्यांनी फसवणुकीचा आरोप केला। या काळात भुजबळ गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील होते। पुढे अनेक वर्ष फर्नांडिस कुटुंबियांनी पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही। नंतर दमानियांच्या कानावर फर्नांडिस कुटुंबियांनी हा विषय घातला। काही वर्ष गेल्यानंतर दमानियांना जानेवारी 2023 मध्ये एका पत्रकारानं सुप्रिया सुळेंशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला। बोलणं असं झालं होतं की त्याच्याऐवजी त्यांना 5 फ्लॅट्स बांधून रहिजा देणार होता। 1993 पासून 2003 पर्यंत रहिजानी काही केलं नाही आणि 2003 मध्ये परवेश कन्स्ट्रक्शन नावाच्या एका कंपनीला त्यांनी ते देऊन टाकलं। आता परवेश कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाची होती तर ती समीर भुजबळची होती। भुजबळांनी तो बंगला डिमॉलिश केला आणि तिथे टोलेजंगी अशी एक इमारत उभी केली। ज्या दिवशी ते त्यांचा बंगला डिमॉलिश झाला त्या दिवशी कळलं की हा तर तिसराच माणूस आहे। त्या तिसऱ्याच माणसांनी आपलं हे घर विकत घेऊन टाकलंय आणि त्यांना 1 रुपया मिळालेला नव्हता म्हणून ते बिचारे घाबरले। तर ते म्हणाले की बाबा आमचं असं ठरलं होतं की आम्हाला 5 फ्लॅट मिळणार होते ते तुम्ही देणार आहात का। सुळेंच्या सल्ल्यानुसार व्हॉट्सअप ग्रुप बनवून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू झाला। मात्र दमानियांच्या आरोपांनुसार समीर भुजबळांनी कालांतरानं त्या ग्रुपवर उत्तर देणं बंद केलं। नंतर त्यांनी फर्नांडिस कुटुंबियांना सोबत घेत शिंदे फडणवीसांचीही भेट घेतली। खरं तर माझा आणि पवार कुटुंबाचा एक जराही पटत नाही कारण मला असं वाटतं की भ्रष्टाचाराची जी सुरुवात झाली ती त्यांच्या कुटुंबापासूनच झाली आहे। सिंचन घोटाळ्यात म्हणा अनेक गोष्टीत मी त्यांच्या विरुद्ध खूप लढले होते। तर मला वाटलं नव्हतं की मी कधी सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवेन, पण मी त्यांना तो एक मेसेज पाठवला की आत्ताच्या घटकेला मला या कुटुंबाला मदत मिळवून द्यायची आहे, हे तुमच्या पक्षात आहेत। आणि खरंच सांगायचं म्हणजे 30 सेकंदात त्यांचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या अगं हे असं खरंच आहे। मी म्हटलं होय दिस इज अ फॅक्ट। त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आमचा ज्याच्यात सगळी माणसं होती, म्हणजे समीर भुजबळ होते, सुप्रियाताई होत्या, त्यांचे ॲडव्होकेट्स होते। जानेवारी महिन्यात सुप्रियाताईंच्याच इंटरव्हेन्शनमुळे ते म्हणाले की निदान 8.5 कोटी तरी तुम्ही द्यायचे आम्ही देऊ म्हणून 1 वर्ष लागेल म्हणे आम्हाला द्यायला। तेव्हा मी हसले। तर खरं तर उलगडा मला नंतर झाला कारण हे पक्ष बदलणार होते, मग सुप्रियाताईंचा काही कंट्रोल राहिला नसता, त्यामुळे मग काय कोण द्यायला लावणार आहे मला असं त्यांना वाटलं असेल कदाचित। तर जून महिन्यात त्यांनी पक्ष बदलला, ते भाजप बरोबर त्यांचा तो अजित पवार गट गेला आणि त्यानंतर सगळंच मस्त मजा चालली होती, काहीच कोणी द्यायला तयार नव्हतं। आणि त्या कुटुंबाला आणि त्यांच्या मुलांना घेऊन मी पूर्ण कुटुंबाला घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेले आणि दाखवलं। मी म्हटलं ही अशी परिस्थिती आहे आणि अशा राजकारण्यांना तुम्ही मोठं करताय। असे राजकारणी जे त्यांचं पॉलिटिकल आयुष्य संपलं होतं अशांना तुम्ही परत उभं करून मोठं करताय, म्हणजे काय बोलावं तुम्हाला। तर ते म्हणे नाही हे जे झालंय चुकीचं झालंय, मी समीरशी बोलतो। खरं तर ते ऐकून थोडं दुःख झालं होतं मला, कारण फडणवीस पूर्वी त्यांच्या विरुद्ध लढत होते। अधिवेशनातही आपण माहिती आपल्याला की छगन भुजबळांविरुद्ध ओपन इन्क्वायरी, सो कॉल्ड ओपन इन्क्वायरी तेव्हा CM देवेंद्र फडणवीसनी चालू केली होती। ते आता मी समीरशी बोलतो इथपर्यंत बदलले। ते बघूनही मला थोडंसं दुःख झालं की हे राजकारण जर असं असेल तर ती गटारगंगा म्हणजे खरंच आपल्यासारख्यांना नको।
आणि याच दरम्यान जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये आरक्षणाच्या वादातून सामना रंगत होता आणि भुजबळांनी सभेत वापरलेल्या एका शब्दानं दमानी यांनी हे सारं प्रकरण माध्यमांसमोर मांडलं. त्या छगन भुजबळ 2 वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात. होय, खाऊन आलो मी. छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो, पण स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. मी टीव्हीवर बघत होते, अक्षरशः तळपायच्या मस्तकाला गेली की हा माणूस असं बोलूच कसं शकतो की आम्ही आमच्या कष्टाचं खातो. त्यांची ती एक बोलण्याची एक स्टाईल पण आहे. अरे कसलं कष्टाचं खाता? 2653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस मी तुमच्यावर केलेली आहे. त्याचे सगळे डिटेल्स मी अँटी करप्शन ब्युरोकडे दिले आहेत. ते काही कोणी कष्टाचे बनवू शकतं का? एक भाजी विकणारा माणूस त्याच्या कष्टाने 2653 कोटी रुपये बनवू शकतो. आणि हे यांच्यासारख्या फर्नांडिस कुटुंबासारख्या लोकांचे खाल्लेले, लुबाडलेले, भ्रष्टाचार केलेले पैसे आहेत, दुसरं काही नाहीये. यानंतर पहिल्यांदाच हे सारं प्रकरण काय आणि त्यावर भुजबळांची बाजू काय ही माध्यमांसमोर आली. 1994 मध्ये हे परिवार, हा जो फर्नांडिस परिवार आहे, त्या परिवारात कोण आहेत? एक क्लॉड फर्नांडिस जे 87 वर्षाचे वय असताना वारले. या डोरिन फर्नांडिस ज्या आता 78 वर्षाच्या आहेत आणि त्यांची ही 3 ऑटिस्टिक मुलं. त्यांचा एक छोटा बंगला होता. तो बंगला त्यांनी रहेजाला रिडेव्हलपमेंटसाठी दिला आणि त्याच्यात त्यांना 5 फ्लॅट मिळणार होते. ते 5 फ्लॅट त्यांना कधीही मिळाले नाहीत आणि रहेजानी तो जे प्लॉट होता तो भुजबळांना, म्हणजे समीर भुजबळच्या परवेश कन्स्ट्रक्शन्सला विकला. पण आम्ही कन्स्ट्रक्शन सुरू केल्याच्या नंतर हे फर्नांडिस पती पत्नी आले आणि आम्हाला सांगितलं की बा आम्हाला तर काही मिळालं नाही. मग त्या दरम्यान आम्ही नरोनाला परत कॉन्टॅक्ट केला आणि नरोनाला सांगितलं की तुम्हाला आम्ही जो काही मोबदला दिलेला आहे तो ह्या सगळ्यांना पुढे देण्यासाठीच दिलेला होता, तो तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. परंतु नरोनाने सांगितलं की बा मी यांना फ्लॅट देण्यास तयार आहे, पण हे घ्यायला तयार नाहीत. मग वारंवार यांनी चक्रा मारल्या किंवा आम्हाला आमचं मोबदला काही मिळाला नाही. मग नरोनाला सांगूनसुद्धा नरोनाने काय ह्यांना तो मोबदलाही दिला नाही आणि फ्लॅटही दिले नाही. परंतु आम्ही आमचा मोबदला जो काय द्यायचा आहे तो पूर्णपणे रहेजा आणि नरोनाला कंप्लीट केला. अखेरीस दबाव वाढल्यानंतर डिसेंबरमध्ये 2 टप्प्यात फर्नांडिस कुटुंबियांना 8.5 कोटी रुपये भुजबळांकडून देण्यात आले. डोरिन फर्नांडिस यांनी वयाच्या 58व्या वर्षी हा लढा सुरू केला होता आणि वयाच्या 78व्या वर्षी म्हणजे 20 वर्षांनी त्यांना मोबदला मिळाला. त्यात त्यांची 3ही मुलं ऑटिस्टिक असल्यामुळे मधला काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा ठरला. तर 30 वर्ष त्यांची जे होते नव्हते ते सेव्हिंग्जही संपले होते. तर त्या डोरीनकडे काही एक उरलं नव्हतं. शेवटची तिची जी गोळ्यात सोन्याची एक माळ होती ती तिने मार्च महिन्यात विकली. आत्ताच्या घटकेला तिच्याकडे फक्त 38,000 रुपये उरलेले होते. म्हणजे तिला पुढचे 2 महिने ते चालले असते. पण ती बाई घरात स्वयंपाक करते, भांडी घासते, धुणं धुते, मुलांचे केस कापते, सगळं काम ती 78 वर्षाची बाई करते. काय करणार अशी बाई? म्हणजे जिचा आता नवराही गेला, मुलंही 3 अशी, आणि सगळे होते नव्हते ते पैसे संपले होते. 20 वर्षांनंतर का होईना फर्नांडिस कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना दमानी यांनी व्यक्त केली. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.